कळलं का? देवींचा अजून काहीच ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. आणि महिषासूर, आपण तिथेच गेला होतात ना? देवर्षींनी ते खात्री करून घेतली आहे. हे कार्य महिषासुराचे नाही. देवा, माझ्या लेकीच्याच वाटेला हे समज का यावं? तिच्या आयुष्यात 4 सुखाचे क्षण यावे म्हटलं तर नियती पुन्हा तिची परीक्षा घ्यायला उभी राहते. तुमच्यासाठी ती देवी असल, पण माझ्यासाठी माझी लेक आहे नव. देवा, मी तुम्हा समध्यांना एकच विनंती करते, माझ्या लेकीला सुखरूप परत आणा. एवढंच मागणं आहे बघा, माझ्या लेकीला सुखरूप परत आणा. माते, आपण शांत व्हा. ज्याच्या वाट्याला कार्य मोठे आहे त्याच्या आयुष्याची परीक्षा काळही मोठी घेतो. ती तुमची लेक जरी असली तरी ती नियतीची निवड सुद्धा आहे. त्यामुळे देवींसोबत घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच समजतेच असं नाही, परंतु नियतीने तिच्या मागे काहीतरी हेतू नक्की ठेवला असेल. अगदी बरोबर बोलत विष्णुदेव. नियतीच्या प्रत्येक खेळी मागे काही ना काहीतरी कारण असतंच. आणि म्हणूनच आमच्या मनात एक वेगळाच संशय आला. संशय? आपण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात महादेव? तुळजाचं लग्न आपण अपूर्ण ठेवून अनुचित केलेलं नाहीये ना? अर्थात जर विवाह होणे योग्य नव्हते तर आपण तसे अगोदर त्यांना का नाही सांगितले? प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, प्रत्येक अवताराचं एक कारण असतं आणि प्रत्येक प्रवासाचा एक अर्थ असतो. देव भूलोकी येतात ते केवळ असुरी शक्तींचा नाश करायला नाही, त्यांच्या येण्यामागे अजून एक अर्थ दडलेला असतो. जेवढा प्रवास कठीण आणि गुंतागुंतीचा असतो तेवढेच त्यात त्याग, शिकवण आणि आदर्श दडलेले असतात. लक्षात घे मूळमाय, महादेवांशी तात्विक वाद झाल्यावर स्वअस्तित्वाचा, स्वतःच्या स्थानाचा शोध घेत कैलास सोडून भूलोकावर आलेल्या त्वरिताने कुक्कुरासुराचा वध करून असुर निपाताच्या तिच्या कार्याचा प्रारंभ केला. मग ती सर्वसामान्य रूपात भूलोकावर राहिली. तुळजा म्हणून तिला ओळख मिळाली. तिच्या समोर नाट्यमयरित्या आले तिचे उद्दिष्ट, महिषासुराचा अंत. काळाच्या पटलावर त्याचा अंत करण्यासाठी तिच्या ह्या लीलेची योजना होती. परंतु तिच्या दैवी अस्तित्वामुळे महिषासुराला मिळालेले वरदान तिला ते करण्यापासून रोखत होते. तिने जगदंबा रूपात जन्म घेतला हे मला कळलं, पण हे पुन्हा पुन्हा सांगण्याचे प्रयोजन काय आहे? माझा सरळ साधा प्रश्न हा आहे की जर विवाह होणे योग्य नव्हते तर आपण तसे अगोदर का नाही सांगितले? ही घटना का घडू दिली? तिच्या या नव्या अध्यायासाठी ही घटना अतिशय महत्वाची आहे. तिच्या प्रवासाची सुरुवात झाली होती स्वतःचं अस्तित्व शोधण्यापासून. आता तिचा हा प्रवास स्वतःच्या स्थानापर्यंत आला. या प्रवासाचा हा टप्पा तिच्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे त्याची जाणीव तिला करून देणार आहे. म्हणूनच आम्ही हे घडू दिलं. क्षमा करा आदिशक्ती, परंतु जे काही महत्वाचे आहे त्याची जाणीव थेट बोलावूनही अगोदरच करून देता आली असती. त्यासाठी तुळजाच्या आयुष्यात इतके मोठे वादळ घडायची काय गरज होती? तुळजाच्या आयुष्यात हे सगळं घडण्याची गरज होती मूळमाया. कारण नियतीलाच नवे रूप देण्यासाठी एका शक्ती रूपाचीच कठोर अग्निपरीक्षा घेणारी ही गूढ रचना आहे. पण हे तुळजासोबतच का? त्याचे कारण एकच,
तुळजाच्या ललाटी असलेला भाग्यकुंभ योग. भाग्यकुंभ योग म्हणजे महादेव, तुमच्या मनात विचारांचं मोठं वादळ उसळतं आहे, त्यामुळे तुम्ही बोला. आमच्यापासून काही लपवू नका. मन सतत एकच गोष्ट सांगतोय विष्णुदेव, की देवी संकटात नाहीयेत. हा निर्णयच त्यांचा, हा निर्णयच त्यांचा, हा निर्णयच त्यांचा, हा निर्णयच त्यांचा. असा विचार करू नका महादेव. हो, मुळात ती असं का करल? आम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलत नाही आहोत. पार्वतीचा अंश असलेल्या तुळजादेवींबद्दल बोलत आहोत आम्ही. ह्या आधी अनेक वेळा त्यांनी असे निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे आम्हा दोघांमध्ये विरह निर्माण झालाय. कारण जेव्हा ते जगाच्या कल्याणाचा विचार करतात तेव्हा स्वतःच्या सुखाला मागे ठेवण्यासाठी ते क्षणाचाही विलंब करत नाहीत. महादेव, तुळजाला तुम्ही उगीच दोष देत आहात. शिव आणि शक्तीचा विरह हा तर सृष्टीचा शाश्वत नियम आहे आणि ही तर काळाचीच योजना असते. तुमचं दूर होणं आणि दोघांचं पुन्हा एकत्र येणं हाच तर युगांचा प्रवाह आहे. महादेव, नियती विनाकारण एवढा मोठा प्रवास घडवत नाही. जर देवींच्या मनात हा विवाह नसता तर त्यांनी हा सोहळा इथपर्यंत आणलाच नसता. ह्याचं उत्तर देवी स्वतःच देऊ शकतील. पण तिनंच हे समज केलंय, हे कशावरून? महिषासुराने ह्यात काहीही केलेलं नाहीये. मग अशी कोणती शक्ती आहे जी देवीनं थांबवू शकते? असा कोण आहे ज्याच्या हाकेसाठी देवी भरलेल्या मंडपातून निघून जातील? आणि जर आमचा संशय खरा ठरला की हा निर्णय देवींचाच असेल तर याहून अधिक वेदनादायी अजून काहीच असू शकत नाही.